पहिला चेंडू या ठिकाणी झेल आणि या ठिकाणी गचाळ असं क्षेत्ररक्षण पहिल्या चेंडूवरती झेल होता, परंतु या ठिकाणी काहीसं त्यांना घेता आला नाही. अवघड झेल मला वाटते रोहित यांनी सोडलेला आहे. त्याचप्रमाणे विकेट या ठिकाणी पहिला सामना झाला. या सामन्यामध्ये विकेटचा पुरस्कार जातोय धुरंधर निकम, जागृती संघाचा धुरंधर निकम यांच्या नावावरती जातोय. त्यांनी येऊन आपलं कॅश प्राइज घेऊन जायचंय. सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी राधाकृष्ण क्रिकेट संघ पांगारी या संघाकडून. अजय मला वाटते सुंदर असे बॅटिंग करतात, त्यांना साथ देतात महेंद्र सॉरी सिद्धार्थ या ठिकाणी. आणि पुन्हा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू या ठिकाणी चौकार हो का? चौकाराच्या रूपाने 4 धावा या ठिकाणी वसूल केलेल्या आहेत अजय सिद्धार्थ याने. पाहूया बॉलर कल्पेश सामना करतोय तो म्हणजे सिद्धार्थ. पहिले बॅक टू बॅक 2 बॉलवरती कॅच मिस झाल्या होत्या आणि हा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह खेळलेला आहे आणि या चेंडूवर देखील झेल होऊ शकतो, परंतु झेल पुन्हा एकदा मिस आपल्याला पाहायला मिळते आणि गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं धाराई जागमता दमामे यांच्याकडून. बॅक टू बॅक 3 कॅचेस सुटलेले आहेत. सुंदर आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. तितकीच सिद्धांत याच्याकडून नॉन स्ट्राईकला येतो म्हणजे अजय. पुन्हा एकदा कल्पेश सामना करतोय तो म्हणजे सिद्धांत. आणि हा चेंडू कल्पेशाचा सामना करतोय सिद्धांतने. हा हलक्या हाताने ढकलून काढलेला गल्लीमध्ये आणि पाहूया सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव घेतलेले आता स्ट्राईक वरती आलेला आहे तो म्हणजे अजय कशा प्रकारे सामना करतोय तो म्हणजे कल्पेशाचा. पाहूया कल्पेश सामना करतोय अजय. आणि हा चेंडू मला वाटतंय हो सुंदर आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. एकदम समजदारीने खेळत आहेत ते म्हणजे अजय. सुंदर हलक्या हाताने खेळून काढत आहेत. या ठिकाणी ओव्हरची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 11. पाहूया पुढील गोलंदाज कोण येत आहे. पुढील गोलंदाजीसाठी येत आहे तो म्हणजे बॉलर नेम सुयश. दुसरा षटक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे सुयश. आणि स्ट्राईक वरती आहे तो म्हणजे अजय. धाव संख्या 11. पाहूया सुयश स्ट्राईक वरती आहे तो म्हणजे अजय. कशा प्रकारे सामना करताय सुयशाचा. आणि हा सुयशाचा चेंडू मला वाटतं बीट झालेले आहेत. सुयश पाहूया कशा प्रकारे सामना करतात अजय. आणि हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला. या ठिकाणी मला वाटतं 4 धावांसाठी हा चेंडू गेलेला आहे. सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे अजय यांच्याकडून. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आलेल्या आहेत सुयशाच्या. पुन्हा एकदा सुयश सामना करत होतो म्हणजे अजय. आणि हा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्नाचा अपयश आपल्याला पाहायला मिळते. आणि डॉट चेंडू. धाव संख्या 15 या आकड्यावरती.
पुन्हा एकदा सुयश सामना करतोय तो म्हणजे अजय आणि हा चेंडू सुंदर असा लेग साइडला भिरकावलेला आणि या ठिकाणी झेल होतोय का आणि या ठिकाणी पुन्हा एकदा झेल मिस. मला वाटते 4 झेल या ठिकाणी सोडलेले आहेत ते म्हणजे धाराई जागमाता यांनी. गचार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते धाराई जागमाता दमामे या संघाकडून. या चेंडूवरती 3 धावा आलेल्या आहेत. 3 वेळा चॅम्पियन असलेला हा संघ धाराई जागमाता आणि त्यांच्याकडून आपल्याला हे गचार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पाहूया पुन्हा एकदा सुयश सामना करतो मध्ये सिद्धांत आणि हा चेंडू सुंदर खेळून काढलेला आहे लेग साइडला. तितकीच आपल्याला सुंदर आपल्याला पाहायला फिल्डिंग पाहायला मिळते ती म्हणजे श्रीकांत यांच्याकडून. तर स्ट्राईक वरती आहेत ते म्हणजे अजय. हा चेंडू मला वाटतंय पुन्हा एकदा बीट झालेले आहेत अजय आणि या ठिकाणी रनआउटचा चान्स आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी रनआउट झालेले आहेत ते म्हणजे सिद्धांत. स्वतःचा बली देऊन बसलेले आहेत सिद्धांत. सिद्धांत त्याची जागा घेण्यासाठी जात आहेत ते म्हणजे गणेश. या गणेश कशा प्रकारे खेळतायत. सुंदर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते सुयश यांच्याकडून. स्ट्राईक वरती असणार आहे तो म्हणजे अजय. पाहूया पुढील चेंडू सुयशाचा पंचांच्या डाव्या हातून गोलंदाजी करत आहेत ते म्हणजे सुयश. हा चेंडू अजयला पुन्हा एकदा बीट झालेले आहेत अजय आणि हा ओव्हरची समाप्ती. धाव संख्या बसलेली आहे ती म्हणजे 19 या आकड्यावरती. अतिशय मंदावलेली धावसंख्या आहे. पाहूया आता स्ट्राईक वरती आलेला आहे तो म्हणजे गणेश. बॉलिंग वरती मार करते आपल्याला पाहायला मिळणार तो म्हणजे चेतन. चेतन यांना आपण अनेकदा पाहिलेले आहे. सुंदर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते चेतन यांची. तितकी सुंदर फलंदाजी देखील करतात आणि त्यांच्या समोर असणार आहे तो म्हणजे गणेश. गणेश देखील काही कमी नाही आहे. गणेश देखील अनेक मैदान गाजवलेला हा गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन याचा पुढील चेंडू गणेशाला. बघूया कशा प्रकारे खेळतात आणि हा चेंडू मला वाटतं ऑन साईडला ढकललेला आणि 1 धाव पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण. 2 धावा घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असणार आहे तो म्हणजे गणेश. बॉलिंग मार्क वरती आपल्याला चेतन पाहायला मिळतोय. पुढील चेंडू चेतन याचा सामना करतो आणि हा चेंडू मला वाटतं 1 धाव पूर्ण. फक्त 1 आणि वाईड प्लस 1 अशा 2 धावा घेतलेल्या आहेत त्या म्हणजे या ठिकाणी रिव्ह्यूचे बॅट कट आहे. पुढील चेंडू चैतन्याचा सामना करतोय तो म्हणजे अजय. अजय या स्ट्राईक वरती आलेला आहे. पाहूया कशा प्रकारे सामना करतोय चैतन्याचा आणि चैतन्याचा चेंडू मला वाटतं झेल आहे. झेल होऊ शकते का आणि हा पुन्हा एकदा 5वा झेल मिस झालेला आहे धाराई जागमाता या संघाकडून. अतिशय गचार अशी आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळते धाराई जागमाता या संघाची आणि तितकी सुंदर आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे राधाकृष्ण खापरेवड यांची. सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे अजय. या ठिकाणी चेतन याचा पुढील चेंडू सामना करतोय तो म्हणजे अजय. पाहूया कशा प्रकारे सामना करतोय. हा चेंडू मैदानाला गुदगुल्या करत जाता येतो म्हणजे स्ट्रेटला आणि हा तिथं पण गचार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी 2 धावा देखील कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतात. धाव संख्या 27 या आकड्यावरती. पाहूया अजय कशा प्रकारे सामना करतात चेतन याचा. पुन्हा एकदा अजय या ठिकाणी बीट झालेले आहेत अजय. अजय याला काही चेंडू समजलेला नाही आहे.
पुन्हा एकदा चेतन बॉलिंग मार्कवरती आणि सामना करत होतो म्हणजे अजय. आणि हा चेंडू सुंदर असा फुलटॉस लो फुलटॉस होता परंतु ढकलून काढलेला आहे लेग साईडला आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चौकार. या ठिकाणी ओव्हरची समाप्ती झालेली आहे. धाव संख्या 31 या आकड्यावरती. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे आपल्या आर के रायडर्स यांची 31. होऊया चौथं षटक घेऊन कोण येत आहेत? श्रीकांत. जरा स्पीडअप करायचं आहे. आता असणाऱ्या बॉलिंग मार्कवरती तो म्हणजे श्रीकांत. श्रीकांत हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे तो म्हणजे श्रीकांत. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आणि श्रीकांतचा पुढील चेंडू गणेशासाठी आणि हा चेंडू मला वाटतंय या चेंडूवरती एक धाव पूर्ण आणि एका धावेवरती रोखलेला आहे ते म्हणजे अजय यांनी गणेशाला. पहिला चेंडू श्रीकांतचा पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतलेली आहे ते म्हणजे गणेशाने आणि दुसऱ्या धावासाठी रोखलेला आहे अजय यांनी. हो दुसरा चेंडू श्रीकांत याचा सामना करतोय तो म्हणजे अजय. स्ट्राईकला असणारा अजय. फिल्डिंग मध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतात. पुन्हा एकदा श्रीकांत सामना करतोय तो म्हणजे अजय. आणि हा चेंडू फुलटॉस होता परंतु या ठिकाणी मिस केलेला आहे. सुंदर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे ते म्हणजे श्रीकांत याच्याकडून. मी आताच तुम्हाला म्हणालो की श्रीकांत हा देखील अष्टपैलू खेळाडू आहे आणि अनेक मैदानं गाजवली आहेत असा हा श्रीकांत. तितकाच सुंदर बॅट्समॅन आहे तो म्हणजे अजय. या ठिकाणी वाईडचा रिव्ह्यू घेतलेला आहे. या ठिकाणी आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळते. पुन्हा एकदा श्रीकांत सामना करतो तो म्हणजे अजय. आणि हा श्रीकांतचा पुढील चेंडू फुल टॉस चेंडू आणि या ठिकाणी लेग साईडला भिरकावलेला चेंडू पाहायला मिळते. नो चेंडू देखील असणार आहे हा. आणि या ठिकाणी 2 धावा देखील पूर्ण. आणि या चेंडूवरती फ्री हिट असणार आहे. नो म्हणजे फ्री हिट. पाहूया फ्री हिटचा कसा समाचार घेतात ते म्हणजे अजय. पाहूया अजय. हा चेंडू बघण्यासारखा राहणार आहे कारण फ्री हिट असणार आहे. आणि हा फ्री हिटचा चेंडू कशा प्रकारे खेळत आहेत अजय. आणि हा चेंडू मला वाटतंय समोरच्या दिशेने खेळलेला चेंडू एक धाव पूर्ण दुसरी धाव देखील पूर्ण आपल्याला पाहायला मिळते. आणि 2 धावेवरती समाधान मानतोय तो म्हणजे अजय. सुंदर आपल्याला बॅटिंग पाहायला मिळत आहे ती म्हणजे अजय याच्याकडून. तितकी सुंदर बॉलिंग श्रीकांताच्याकडून. श्रीकांताचा पुढील चेंडू अजयसाठी. आणि हा चेंडू पुन्हा एकदा स्टेट साइडला ढकललेला आणि या ठिकाणी 4 धावा आलेल्या त्या चेंडूवरती. डीजे प्लीज.
त्याचा सामना करतोय तो म्हणजे अजय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि हा चेंडू लेग साइडला विरकावलेला आणि एक धाव पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण करायचा प्रयत्न होता परंतु प्रयत्नात अपयश. या ठिकाणी रनआउटचा खतरा राधाकृष्ण खापरेवाडी यांच्यासाठी. आता मात्र गणेशाची जागा घेण्यासाठी जाता येतो म्हणजे माही. शेवटचा चेंडू या षटकातील. पाहूया कशा प्रकारे सामना करतायत तो म्हणजे अजय श्रीकांत याचा. पाहूया श्रीकांत सामना करतो तो म्हणजे अजय आणि हा चेंडू श्रीकांत याचा सामना करतो अजय आणि हा बीट झालेले या ठिकाणी मला वाटतंय एज बॅकची कळा घेऊन या ठिकाणी झेल पकडले आहे तो म्हणजे विकास यांनी. या ठिकाणी विकेट पाहायला मिळतोय आपल्याला आणि या ठिकाणी ओव्हरची देखील समाप्ती. धाव संख्या 23 या आकड्यावरती. जर धारावी जाकमताला हा सामना जिंकायचा असेल तर 23 धावांचा पाठलाग करायला लागणार आहे. मला वाटतंय एवढी देखील धावसंख्या झाली नसती जर तुम्ही त्या 5 कॅच मॅच मिस केल्या असत्या. पाहूया धाराई जागमाता कशा प्रकारे सामना करतायत, कशा प्रकारे पाठलाग करतायत या 43 धावांचा. हॅलो. त्याचप्रमाणे पुढील होणारा सामना गणेशवाडी क्रिकेट संघ उन्नवरे वर्सेस गोल्डन स्टार क्रिकेट संघ पन्हाळजे. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. गणेशवाडी प्लीज लवकरात लवकर आपला कॅप्टन पाठवते. गणेशवाडी संघ चला स्पीडअप करायचं आहे. आरके रायडर्स आणि धाराई जागमाता या सामन्याला जर जिंकायचं असेल तर धाराई जागमाता यांना 43 धावांचा पाठलाग करायला लागणार आहे आणि सलामी फलंदाज असणार आहेत ते म्हणजे रोहित आणि सुयश. सलामीचे फलंदाज असणार आहेत ते म्हणजे रोहित आणि सुयश. लवकरात लवकर फिल्डिंग लावायचे. आत्ता झालेल्या हॅलो. या ठिकाणी गोल्डन स्टार पन्हाळजे या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. याची गणेशवाडी संघाने नोंद घ्यायची. त्याचप्रमाणे आता चालू असलेला सामना धाराई जाकमाता वर्सेस राधाकृष्ण खापरेवाडी. राधाकृष्ण खापरेवाडी या संघाने 43 धावांचं आव्हान या ठिकाणी धाराई जाकमाता या संघासमोर ठेवलेला आहे. पाहूया कशा प्रकारे धाराई जाकमाता या ठिकाणी चेस करते बॉलिंग मार्फत. सुंदर असा ऑफच्या दिशेने मारलेला फटका. एक धाव पूर्ण.
एक धाव पूर्ण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पाहूया बॉलिंग मार्गवरती आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे गणेश आणि स्ट्राईक वरती असणार आहे तो म्हणजे रोहित. गणेश कशा प्रकारे सामना करतो रोहित गणेशाचा आणि हा चेंडू सुंदर असा खेळून काढलेला आणि या चेंडूवरती एक धाव घेतलेली आहे आणि एका धावेवरती रोखलेला आहे ते म्हणजे सुयश यांनी रोहिताला. इतकी सुंदर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे गणेशाच्याकडून. आतापर्यंत तरी सुंदर आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते गणेशाच्याकडून आणि तितकीच सुंदर बॅटिंग देखील. पुन्हा एकदा सुयश सामना करतोय तो म्हणजे आणि हा चेंडू मला वाटतंय गॅप मध्ये खेळून काढलेला परंतु क्षेत्ररक्षक तिथे असणार आहे आणि हा चेंडूवरती एक धाव पूर्ण दुसरी धाव देखील पूर्ण. या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. सुंदर बॉलिंग पाहायला मिळते ती म्हणजे गणेशाच्याकडून. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो म्हणजे सुयश. पाहूया गणेशाचा सामना करत होतो म्हणजे सुयश आणि हा चेंडू सुंदर असा कार्पेट लेवलला खेळलेला चेंडू आणि या ठिकाणी तितकी सुंदर फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते अजय याच्याकडून आणि एक धाव घेतलेली आहे. एका धावेच्या मदतीने वाढती धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 5 धावा. पाहूया आता स्ट्राईकवर आले आहे तो म्हणजे रोहित. गणेशाचा सामना करायला तो म्हणजे रोहित. पाहूया कशा प्रकारे सामना करतोय गणेश आणि हा चेंडू लेग साईडला भिरकावलेला या ठिकाणी पुन्हा झेल मिस झालेला आहे आणि या चेंडूवरती फक्त एक धाव घेतलेली आहे ती म्हणजे रोहित यांनी. गचाड आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मित्रांनो कॅच विन मॅच, कॅच कधी सोडू नका. पाहूया पुन्हा एकदा गणेश सामना करतो तो म्हणजे सुयश. गणेशाचा पुढील चेंडू तरी बीट झालेले आहेत गणेश रनअप मध्ये. पाहूया गणेश पुन्हा एकदा बॉलिंग मारतो गणेश आणि हा चेंडू गणेशाचा सामना करतो सुयश आणि या ठिकाणी झेलचा चान्स होता परंतु झेल मिस केलेला आहे. या ठिकाणी ओव्हरची समाप्ती. धावसंख्या 6 या आकड्यावरती. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे गणेशाच्याकडून. तितकी सुंदर आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळाली. पुढील षटक घेऊन कोण येत आहेत? पुढील षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे पुढील षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे महेंद्र, कर्णधार महेंद्र. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतात ते म्हणजे महेंद्र आणि स्ट्राईक वरती असणार तो म्हणजे रोहित. कशा प्रकारे खेळून काढतात ते चेंडू महेंद्र याचे रोहित. पाहूया रोहित याचा पहिला चेंडू. पंचांच्या उजव्या हाताने गोलंदाजी करतोय तो म्हणजे महेंद्र. स्पीडअप करायचा आहे जरा, लवकर घ्या. पाहूया महेंद्र याचा सामना करतो तो म्हणजे रोहित. महेंद्र याचा पहिला चेंडू रोहित याच्यासाठी आणि हा चेंडू लेग साइडला भिरकावलेला. या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण, तितकी सुंदर आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते ती म्हणजे धाराई जागमाता यांच्याकडून आणि या चेंडूवरती एक धाव मात्र घेतलेली आहे. आता स्ट्राईक वरती आले तो म्हणजे सुयश.
जर हारायचा आगमताला हा सामना विजयी व्हायचा असेल तर षटकार चौकारांची गरज आहे. खूप सामना हा संत गतीने चाललेला आहे. पाहूया महेंद्राचा पुढील चेंडू सुयशाला कशा प्रकारे खेळून काढतोय सुयश. हा चेंडू पुन्हा एकदा कार्पेट लेवलने खेळलेला चेंडू सुंदर आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मित्रांनो क्षेत्ररक्षणाला या दाद द्यावी लागेल. सुंदर क्षेत्ररक्षण आर के रायडर्स यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईक वरती आलेला आहे तो म्हणजे रोहित. पुढील चेंडू महेंद्राचा सामना करतो म्हणजे रोहित. हा चेंडू सुंदर असा खेळून काढलेला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय षटकार. डीजे प्लीज. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या सांगते 14 धावा. सुंदर आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते ती म्हणजे रोहित त्याच्याकडून. तितकी सुंदर गोलंदाजी. पुढील चेंडू महेंद्राचा सामना करतो म्हणजे रोहित. पुन्हा एकदा ऑफ साइडला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्नात अपयश. आणि या ठिकाणी आपल्याला डॉट चेंडू पाहायला मिळतोय. सुंदर कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे महेंद्राचा. पुन्हा एकदा महेंद्र सामना करतो तो म्हणजे रोहित. पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. महेंद्र याचा कमबॅक. सुंदर असा कमबॅक केलेला आहे तो म्हणजे महेंद्र याने. संघाचे कर्णधार महेंद्र. पुढील चेंडू महेंद्र याचा सामना करतोय तो म्हणजे रोहित. पाच बॉल झालेले आहेत त्या ठिकाणी. शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया कशा प्रकारे खेळून काढतात ते म्हणजे रोहित. आणि हा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला अंपायर रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी अंपायर रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या 14 या आकड्यावरती. या षटकातील हा शेवटचा चेंडू होता. अजून या चेंडूचा काही निर्णय समजलेला नाहीये. आणि आताचा बॉल असणार आहे डॉट बॉल. सुंदर आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते महेंद्र याच्याकडून. आणि महेंद्रला षटकार पडल्यानंतर सलग 3 चेंडू डॉट काढलेले आहेत महेंद्र यांनी. सुंदर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते महेंद्रचे कर्णधार महेंद्र याच्याकडून. आता तिसरं षटक सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे मधुकर. स्ट्राईक वरती असणार आहेत ते म्हणजे सुयश. धाव संख्या 14. मधुकर याचा पुढील चेंडू. आणि हा चेंडू मला वाटतंय वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया पुन्हा एकदा मधुकर सामना करतो तो म्हणजे सुयश. आणि हा चेंडू सुंदर असा समोरच्या दिशेने भिरकावलेला. आणि हा चेंडूवरती मला वाटतं झेल पकडलेला आहे महेंद्र यांनी. आणि या ठिकाणी विकेट. आणि सुयशची जागा घेण्यासाठी जात आहेत ते म्हणजे चेतन.
पाहूया चेतन कशा प्रकारे सामना करतायत ते म्हणजे मधुकर याचा. अकरा चेंडू 28 धावांची गरज. पाहूया कशा प्रकारे खेळी करतायत ते म्हणजे धाराई जागमाता आणि आर्क रायडर्स. पाहूया पुन्हा एकदा मधुकर याचा पुढील चेंडू सामना करतोय तो म्हणजे चेतन. आणि हा चेतन यांनी सुंदर असा खेळून काढलेला समोरच्या दिशेने चेंडू आणि या ठिकाणी 4 धावा आलेल्या त्या चेंडूवरती. डीजे प्लीज. धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकत आहे. धावसंख्या झालेली आहे 19. मधुकर याचा पुढील चेंडू सामना करतोय तो म्हणजे चेतन. पाहूया कशा प्रकारे सामना करतोय चेतन. आणि हा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडला भिरकावलेला. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण आपल्याला पाहायला मिळते. आणि या 2 धावेवरती रोखलेला आहे रोहित यांनी चेतन याला. सुंदर आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते ते म्हणजे चेतन याच्याकडून. पाहूया तितकीच सुंदर गोलंदाजी मधुकर यांच्याकडून. 9 चेंडू 22 धावांची गरज. आणि हा चेंडू पुन्हा एकदा लेग ऑफ साइडला ढकललेला. आणि या ठिकाणी 9 चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. आणि या 9 चेंडूवर 9च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकत आहे. धावसंख्या झालेली आहे टोटल 5 धावा आलेल्या त्या चेंडूवरती. 4 + 1 9चा 5 धावा. धावसंख्या पुढे गेलेली. धावसंख्या सांगत आहे 26 धावा. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 26. रिव्ह्यू घेतलेला आहे का? 9चा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळते. आणि या ठिकाणी 9 चेंडू. आणि या ठिकाणी फ्री हिट आपल्याला पाहायला मिळते. बघूया फ्री हिटचा कशा प्रकारे सामना करतात चेतन. एक सुवर्ण संधी फ्री हिटची चेतन यांना. आणि तितके सुंदर आपला बॉलिंग मधुकरांची पाहायला मिळते. पाहूया चेतन कशा प्रकारे समाचार घेत आहेत फ्री हिटचा. मधुकर सामना करतो मध्ये चेतन. या ठिकाणी बीट झालेले आहेत. रनअप मध्ये काही बिघाड आपल्याला पाहायला मिळते मधुकर याची. या ठिकाणी मला वाटतं चेतन कशा प्रकारे सामना करतोय मधुकर याचा. आणि हा चेंडू मला वाटतं उंच माझा झोका ग आणि 6 धावांचा खोका ग. डीजे प्लीज. बत्तीस धावा या ठिकाणी चेतन याच्या बॅट मधून सुंदर असा आपल्या षटकार पाहायला मिळालेला आहे तो म्हणजे चेतन याच्या बॅट मधून या ठिकाणी 32 आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही या षटकातील काही चेंडू शेष आहेत. पाहूया कशा प्रकारे त्या चेंडूचा सामना करतायत चेतन. या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पाहूया कशा प्रकारे सामना करतात चेतन. आतापर्यंत 2 षटकार आलेले आहेत त्यात. आणि हा पुढील चेंडू डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय मधुकर याच्याकडून.
चेतनला काहीसा न समजला चेंडू. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू चेतन याच्यासाठी. पाहूया कशा प्रकारे सामना करतात चेतन. आणि हा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने भिरकावलेला आणि या ठिकाणी सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळतोय महेंद्र याच्याकडून. कर्णधार महेंद्र. सहा बॉल 11 धावांची गरज. या ठिकाणी चेतन झेल बाद होऊन माघारी परत आहेत ते म्हणजे चेतनाची जागा घेण्यासाठी जात आहे तो म्हणजे श्रीकांत. 6 चेंडू 11 धावांची गरज. पाहूया सांघिक चौथं आणि पहिलं षटक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे सिद्धार्थ. आणि स्ट्राईक वरती असणार आहेत ते म्हणजे रोहित अजूनही मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. ओपनिंग फलंदाज म्हणून आलेलं रोहित अजूनही मैदानात. कशा प्रकारे सामना करतोय रोहित. सिद्धांत त्याचा. पाहूया सिद्धांत त्याचा पुढील चेंडू रोहित याच्यासाठी. आणि हा चेंडू मला वाटतंय पुन्हा एकदा लेग साईडला भिरकावलेला चेंडू. या ठिकाणी 6 धावांसाठी हा चेंडू गेलेला आहे. डीजे प्लीज. सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते म्हणजे ती रोहित त्याच्याकडून. आता मात्र 5 चेंडू 5 धावा. पुढील चेंडू सिद्धांतचा सामना करतोय तो म्हणजे रोहित. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बीट झालेला आहे ते म्हणजे रोहित. आणि या चेंडूवरती मला वाटतंय रनआउट पाहायला मिळतोय. स्टंपला बॉल. या ठिकाणी विकेट गमावून बसले आहेत ते म्हणजे रोहित. त्याची जागा घेण्यासाठी जात आहेत ते म्हणजे त्याची जागा घेण्यासाठी जात आहेत ते म्हणजे स्वप्नील. पाहूया 4 चेंडू 5 धावांची गरज. आणि स्ट्राईक वरती नौका फलंदाज राहणार आहे तो म्हणजे स्वप्नील. पाहूया स्वप्नील कशा प्रकारे सामना करतोय तो म्हणजे या पुढील 4 चेंडूंचा आणि सिद्धांत याचा. पाहूया सिद्धांत सामना करतोय तो म्हणजे स्वप्नील. आणि हा स्वप्नील पुढील चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. आणि गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे विकेट किपर यांच्याकडून. होऊया 3 चेंडू 4 धावा. पाहूया कुणाचं पारड जड होतंय. धाराई जागमाता दमामे का RK रायडर्स यांचं. पाहूया कशा प्रकारे सामना करत. आता स्ट्राईक वरती आलेला तो म्हणजे सिद्धांत. गोलंदाजी मार्क वरती सिद्धांत. आणि बॅटिंग साठी स्ट्राईक वरती आलेला तो म्हणजे श्रीकांत. पाहूया कशा प्रकारे सामना करतोय सिद्धांत त्याचा श्रीकांत. आणि हा चेंडू सुंदर असा खेळून काढला समोरच्या दिशेने चेंडू. आणि 1 धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण. या ठिकाणी 2 चेंडू 2 धावांची गरज. 2 चेंडू 2 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू शेष असणार आहेत. आणि या 2 चेंडूवरती 2 धावा. बघूया कोणाचं पारड जड होतंय. कशा प्रकारे सामना करतोय तो म्हणजे श्रीकांत. सिद्धांत त्याचा. सिद्धांत श्रीकांत याच्यामध्ये काय मिसअंडरस्टँडिंग होत आहे. पाहूया पुन्हा एकदा श्रीकांत याचा सामना करतोय. आणि हा चेंडू आकाशाला गवसणी घालत